टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिर्डीतील साईनगरीतून आज जवानांसाठी जे सीमेवर जवान आहेत त्यांच्यासाठी राखी जे आहे ते संकलन करून पाठवण्यात येत आहे आणि एक राखी जवानांसाठी हा उपक्रम जो आहे तो संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे। मात्र ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबवला जातोय। काय संकल्पना आहे आपल्यासोबत आज बोलले, काय संकल्पना आहे? अनेक सामाजिक उपक्रमांपैकी संजीवनी युवा प्रतिष्ठानचा हा एक उपक्रम आमच्या युवतींनी गेल्या 4 वर्षापूर्वी चालू केला आणि या उपक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद गेले 4 वर्ष मिळत राहिला। 15-20 हजारांपेक्षाही अधिकच्या राखी संदेश लिहून आमच्या भगिनी सीमेवरतील सैनिकांना पाठवत राहिले। त्यांचा देखील प्रतिसाद, आभाराचे फोन असतील किंवा कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र असतील त्या ठिकाणून आले। आणि आज जर आपण बघितलं की आपले सगळे सण असतील, उत्साह असतील, आपण सुरक्षेच्या वातावरणात या ठिकाणी साजरा करू शकतो। हे फक्त आपल्या सीमेवरील सैनिकांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अतिशय खराब वातावरणामध्ये त्या ठिकाणी ते काम करतात, देशाची सेवा करतात। आणि म्हणून 25 शहरातून 6 राज्यातून हा रक्षारथ या ठिकाणून आज प्रस्थान झालेला आहे। जागोजागी सामाजिक संस्था याचं स्वागत करणार आहे। ढोल लेझिम याच्या गजरात या रक्षारथाचं स्वागत करून त्या ठिकाणच्या गोळा झालेल्या राखी त्या रथामध्ये आवर्जून त्या ठिकाणी जमा करणार आहे। 1 लाख राख्यांचं उद्दिष्ट ठेवून हा रथ या ठिकाणून प्रस्थान झालेला आहे। सैनिकी स्कूलच्या बँडनी त्यांना मानवंदना दिलेली आहे आणि ऑपरेशन सिंदूर नंतर जे काय आपल्या सैनिकांचं काही शहीद झाले मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे। आपल्या देशातील भगिनींचं सिंदूर अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे सैनिक सीमेवर अहोरात्र काम करतात त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे। जवळपास शिर्डी ते श्रीनगर या टप्प्यामध्ये राखी संकलन जे आहे त्या म्हणजे यांनी नियोजित पद्धतीनं संस्थांना कळवलं, त्या संस्था जमा करणार आहेत। जे सैनिक असतील सीमेवरील त्यांना देखील हे राख्या ज्या आहेत त्या या भगिनींतर्फे पाठवण्यात येणार आहेत। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।